नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गाईज, आज आहे आषाढी एकादशी. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आषाढी एकादशीच्या भरपूर शुभेच्छा. तर गाईज, आत्ता म्हणजे लवकरच उठलो. आज देवबत्ती वगैरे केली, देवपूजा वगैरे केली सर्व, आणि रेडी झालेलो आता. आणि आता आपल्याला जायचं आहे देवळामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये. तर डोकाली गावात विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर जाऊन माऊलींचा दर्शन घेऊया आजच्या एकदम पुण्य दिवशी. आणि त्याच्यानंतर मग आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया. तर मग आता चला. आणि आज आहे उपवास. तर मग अजून काय नाश्ता वगैरे आज काय करायचा नाही. कॉफी वगैरे आपण बाहेर घेऊ किंवा भाऊ घरातच काहीतरी घेऊया. आता शिंगड्या भाऊ पण आपला येणार होता, त्याला एकदा फोन करून बघू उठला असेल तो, तर त्याला पण घेऊन जाऊया देवळात. त्याच्यानंतर मग जसं बोललो आजच्या दिवसाची सुरुवात करू. मग आजच्या दिवसाचा जो काही रुटीन असेल तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवतो. काय चला, झालो आहे रेडी. व्हाईट शर्ट घातला आहे जो होता घरात, तोच फॉर्मल घातला आज. आणि जायला निघालो देवळात. पण जरा वेळ थांबलो आहे कारण बाहेर पडतोय पाऊस. आणि आज पावसाचा जोर आहे, सकाळपासून येतोय जातोय. पाऊस कमी झाला आपण आता निघूया देवळात. जाऊन माऊलींचा आशीर्वाद घेऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया. चला. पण एवढं सांभाळून जायला लागणार आहे ना, कारण आहे ना व्हाईट शर्ट घातलेला आहे. आणि व्हाईट शर्ट पावसाळ्यात पूर्ण चिखल उडतो. आणि मोठ्या मोठ्या गाड्या जातात, तर त्यांचा कसा गाडी लांब असेल तरी पण चिखल उडतो. तर एकदम आस्ते जाऊया आपण साईडून, एकदम वाचवत आपल्या व्हाईट शर्टाला. आणि शिंगड्या भाऊ अजून झोपलाय, उठला नाही आहे. तर दीपेश भाऊ आपला येतोय, दीपेश नाना. तर आता नाना थांबतोय तिकडं, मालकुमला भेटणार आहे मला मालकुमला ये, तिथून आपण जाऊया देवळात. तर चला आता जाऊ. आणि एकदम लांबून जायला लागणार आहे या गार्डनपासून. आता पूर्ण कपड्याची वाट लागून जाईल आपल्या. टिपके डाग पडतील. ज्ञानेश्वर महाराज दर्शन झालेलं आहे आता येऊन विठुरायाचा. आणि आम्ही आता फराळाचा घेतलाय बघा, दीपेश भाऊ आपल्याकडे. तर आता फराळाचा घेतला, तुम्हाला दाखवतो. आवाज येतोय का माहिती नाही, बाजूला तिथं भजन वगैरे चालू आहे. फराळाचा आम्ही घेतलाय, आता फराळ करून घेतो. आणि मग आता जाऊ आपण घरी. आणि पाऊस का आज ऐकत नाही, पाऊस सारखा येतो जोरात. ते पण एकदम फोटो सेशन केल्यानंतर फोटो सेशन केल्यानंतर आम्ही आलेलो आहे आता डीमार्टला. बाईला काहीतरी घ्यायचं आहे, पार्सल म्हणजे डीमार्टमधून पार्सलच भेटते, काहीतरी वस्तू घ्यायची आहे. तर चला आता डीमार्टमध्ये जाऊया आपण. इकडं जाम पुढं आहे वरती. एक काम कर, मला खांद्यावर गेलो होतं. खांद्यावर आमचा झाला पचका. डीमार्टला काय पाहिजे ते आम्हाला भेटला नाही. आणि काय गाडी ठोकल्या वाटतं इथं. आता चाललो आम्ही आरमॉलला. जाऊ आता आरमॉलला. आरमॉलमधून घेऊ काय घ्यायचं आहे.
रिक्षा 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 रिक्षावाल्याने बाबा कहर केलाय, पण टायमाला तेच काम येतं ना आपल्याला कुठं जायला. तर आपण जाऊ हार्मॉलला. हार्मॉल हार्मॉल तर गाईज आज उपास आहे. नो मॅकडी. कॉफी प्यायला जाऊ शकतो हा. नो मॅकडी ना आज उपास आहे ना आज. तर आता आलो आहे हार्मॉलमध्ये. जे काय घ्यायचं घेतो आम्ही. काय पाहिजे असेल आता सांगा. हा लिस्ट पाठवून ठेवा. लिस्ट पाठवून ठेवा. ब्लॉग अपलोड झाल्यावर मग आपण झाल्यावर मग आपण घरी असू, म्हणजे काय भेटणार ना तुम्हाला. काय माहिती काय घ्यायला आलंय. चॉकलेट घ्यायला आलंय कोणच्यासाठी. हे पाहिजे का तुम्हाला? लगीन ठरलं ना वहिनींसाठी, नानीसाठी. आमच्या मग बायकोला काही देवायला नको. नानीसाठी चॉकलेट घ्यायला आलाय. घे लवकर घे. आपल्याला DIY पण आहे काय तिथं बाहेरच. बरा झाला हॉटेलला. DIY मध्ये पण जायचं आहे आपल्याला. काय घेतलं आम्ही जे पाहिजे होते आम्हाला. डायरेक्ट जो पाहिजे त्या भेटला नाही आम्हाला, म्हणून यात आवरच घेतले. आता आपण जाऊया DIY मध्ये. DIY मध्ये मला काहीतरी घ्यायचं होतं. भरपूर दिवस झाले बोललो जातो. आज आलो ते इथं डायरेक्ट जाऊया आपण आतमध्ये आणि घेऊन येऊया जे काय पाहिजे ते. चला जिकडं जाल तिथंच आय लव्ह यू. आणि काय का DIY मध्ये सगळं आपलं जे म्हणजे घरचं जे एसेन्शियल आहेत सगळे भेटतात. हे बघा रूम फ्रेशनर पासून, आणि एकदम चीप रेटमध्ये भेटतात. सगळे स्वस्त आहे बघा. रेट्स बघा. त्यांना कुठं न्यायला नको. हे बघा असे कमी पैशामध्ये सगळं भेटतं DIY मध्ये. आणि मी आले रूम फ्रेशनरची कॅन्डल घेण्यासाठी. आता बघूया कुठं आहे रूम फ्रेशनरची कॅन्डल. आणि जाम मोठा स्टोर आहे. सगळं भेटतं आपल्याला इथे. घरातले जे एसेन्शियल आहेत सगळे. गाडीची बॅटरी तुटला वाटत. तुटला वाटत नाही. बघा हे काय आहे नाही माहिती नाही. इंजेक्शन मोठा म्हशीचा इंजेक्शन आहे. आणि काय जग इथे सोन्याचा भांडी घासायचा भेटतो. सोन्याचा आहे, चांदीचा आहे. यो फ्रूट फ्लेवरचा आहे. यो वॉटरमेलन आहे, स्ट्रॉबेरी आहे. यो वांग्याचा आहे ना, पायनॅपल. केक भेटतो ना रेनबो, तसा ते रेनबो मध्ये आहे. हॅलो गेली. गाडीची स्टेरिंग व्हील पण आहे. पण गाडीच नाही आमच्याकडे. काय करणार येऊन ती. टू व्हीलरला लाव ना आपले. हा ती कुठल्या पिक्चर मध्ये सायकलला लावलेली. हा बाकी फिरवायला गेला हँडल लावते हातामध्ये. बघा कोणाला जर गिफ्ट वगैरे द्यायचे असेल आणि बघा अशा पिशव्या वगैरे पाहिजे असेल एकदम फंकी युनिक कॅरी बॅग बघा असे गिफ्ट वगैरे देण्यासाठी ते पण भेटतात इथे DIY मध्ये. या घेऊन जा. आणि आता आपण टाइमपास नको करायला. जे पाहिजे ते आपण घेऊन जाऊ. भरपूर काय सगळं नको दाखवत बसायला. आणि बघा का करत हे. भारी आहे ब्रश. फक्त 170 रुपये. घेऊन जा. ते गिफ्ट वगैरे देण्यासाठी बॉक्स. आणि जे पाहिजे होते ते इकडं आहे. सगळे फ्रेग्रन्सवाले कॅन्डल आहे ते घ्यायला आले. रूममध्ये लटकवायचे ना तर रूममध्ये ठेवायचे आणि द्यायचं पेटून, म्हणजे ऑन करायची कॅन्डल. भारी वास येते. एकदम अशी वास नाही त्याला काय बोलतात, फ्रेग्रन्स बोलतात. नाही, वास कचऱ्याचा असते. मराठीत. हे बघा मराठी बोलायचं. तर घेऊ आपण कुठला तरी चांगलावाला आणि मग घेऊन जाऊया आता घरी. मग चला. ही घेऊन येतो व्हाईट. नाही भारी फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. चला गाईज घेतो आम्ही कुठले तरी. फ्रेग्रन्सवाला कॅन्डल आणि 1 नंबर फ्रेग्रन्स आहे का. रूममध्ये लावून ठेवून द्यायची. पूर्ण रूम असा एकदम घमघमाट महकतो असा पूर्ण रूम. चला घेऊ आता ही. बघू अजून काय घ्यायचं. सगळ्यात पेन बघा कसा आहे. दाखव रे. नवीन पेन आला मार्केटमध्ये. टट्टी पेन. दाखव हे बघा टट्टी पेन. टट्टी पेन. तर आता हा एक काम बाकी होता तो पण झाला. आणि बाई थांबलाय बाहेर बघा. तर आता जाऊ आता घरी. हा
आलो आहे गावात आणि घरून फोन आलता, बोलतात की दही घेऊन ये. आता दहीच घ्यायला आलो आहे उपवासासाठी. काहीतरी बनवलं वाटतं त्यांनी, तर घेऊया दही आणि मग जाऊ घरी. आता आलो आहे घरी आणि आपली फ्रेग्रन्सवाली कॅन्डल लावले रूममध्ये आणि आता जाऊया बाहेर. जेवायला वाट बघता सगळ्या हॉलमध्ये आणि एक ठेवून देऊ बॅकअप आपण फ्रीजमध्ये, फ्रीज बोलतोय कपाटामध्ये. आणि हा एक नंबर फ्लेवर आहे. तर बघूया ह्याचा काय इफेक्ट पडतो आहे. याच्या आधी जी आणली त्याचा इफेक्ट पडला होता. रूम बंद करून जाऊया बाहेर आता. चला. उपवासासाठी बनवलं आहे साबुदाणा वडा, खिचडी, त्याच्यानंतर बटाट्याची उसळ आहे आणि भगर. तर सगळ्यांचा उपवास आहे आज घरामध्ये एकादशीचा. तर आता चला काहीतरी खाऊ उपवासाचं आपण. मग एकदा म्हणजे एक चांगली झोप काढू, कारण लवकर उठलो होतो आज सकाळी. तर या तुम्ही पण उपवासाचं करून घ्या आपण फराळ. आणि लावले सौरभ जोशीचे ब्लॉग्स. आज आता मी रूममध्ये आलेलो जस्ट आणि असा एकदम कडकवाला फ्रेग्रन्स सुटला ना. कामे आले जे खर्च केला, कामे आला. खर्च म्हणजे जे आपण घेऊन आलो ते कामे आले बघा. आणि हा फ्लेवर आहे एक नंबर, पॉवरफुल वस्तू आहे, पॉवरफुल कडकवाला. आणि तो एक व्हॅनिलावाला आहे, तो तर एक नंबर असेल अजून पण. हाच फ्लेवर एवढा भारी आहे, तो व्हॅनिलाचा काय भारी असेल. आणि जरा काम होता म्हणून आलो होतो. चला. आणि गाईज काल जे आपण पेरू आणले होते, एक नंबर पेरू आहेत, खोबरा पेरू. तर या पेरू खायला आणि पेरू खाऊन आपण आराम करू आता. आणि बघा उपवास आहे आणि मच्छीचा ब्लॉग बघते, मावरा बघते, मावरा. काय बोलायचं आता. मस्त पाऊस पडते बाहेर आणि आता वाजलेत गाईज 4. तर एक मस्त एक झपकी घेऊया, एक मस्त झोप काढू. त्याच्यानंतर संध्याकाळी उठल्यानंतर मग तुम्हाला भेटतो मी. चला बाय बाय. आराम करतो आता मी. तर गाईज झालेली आहे झोप आता एक नंबर. वाजलेत 7. तर आता बत्ती वगैरे करायचा टाईम झाला आहे. चला बत्ती वगैरे करून आणि फ्रेश होऊन घेऊया. ही मस्त झोप लागली. बाहेर पाऊस पडते, अंगावर घेऊन एक नंबर कडकवाली. चला आता फ्रेश होऊया जाऊन. बत्ती झाली करून काय आणि घ्या डालिम खायला घेतलं आहे. सोलून ठेवलेला फ्रीजमध्ये. या सगळे डालिम खायला. आणि काय नाही घरातच बसले, गेलो नाही कुठं. आता थोड्या वेळात जेवायचा पण टाईम होईल आणि पाऊस आहे बाहेर म्हणून नाही गेलो कुठं. तर घेतो डालिम खाऊन. उपवास सोडा लागायचा का. वाटाण्यांची भाजी आहे, अजून ही कसली कोबीची भाजी, भजी आहे, चपाती आणि गोड काय नाही. तर आता उपवास सोडून घेतो दिवसभराचा. तर चला या तुम्ही पण जेवायला. तर मग काही चला आता जेवण वगैरे झालेलं आहे करून. आणि मग आता टाईम झालेला आहे काहीतरी 11 का 11:30 वाजले असतील. आता करतो झोपायची तयारी, कारण झोप पूर्ण अजून झाली नाही. आणि आपल्याला जसा रोज करतो तसा ब्लॉग पण एडिट करून अपलोडसाठी ठेवायचा आहे. म्हणजे अपलोड उद्या करणार, पण एडिट करून ठेवतो मी रात्रीच. आणि बघा ही आपली फ्रेग्रन्स कॅन्डल एक नंबर काम करते, जसं मला पाहिजे होतं तसं. पूर्ण रूममध्ये असा एक नंबर फ्रेग्रन्स झालेला आहे. आणि मग आजच्या सुंदर दिवसाची सुंदर अशी समाप्ती करूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन दिवसाच्या. तर मग ब्लॉगला करा शेअर, लाईक, कमेंट, चॅनलला करा सबस्क्राईब. चला जय श्रीराम, बाय बाय.